इकडं पण थांबली. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर दृश्य दिसतंय, सगळं डोंगर वगैरे, परत सूर्य मावळताना. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. म्हणजे सर्वांच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आता जुन्नरला, बहिणीच्या घरी. इकडे का पूजाचं आयोजन आहे, त्यामुळे आपल्याला पूजेच्या कार्यक्रमाला जायचं आहे. एक दिवस मुक्काम करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी घरी येणार. म्हणजे आज गेलं, पूजा उद्या राहणार. कदाचित शक्यतो उद्या बी राहावं लागू शकतं, हे काही सांगता नाही. शक्यतो परवा येऊ शकते व्हायच्या. तर मित्रांनो, करूया आपण वे टू जुन्नरपर्यंतचा प्रवास. चला मग व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून मी लवकरच खाली आलतो जेवण करायला. पोटभर जेवण केलं आणि शिन्नरला थोडंसं कामानिमित्त जायचं होतं मला. आणि आरोही बाहेर उभं राहून टाटा करत होती आणि मला सांगत होती की पप्पा काहीतरी घेऊन या. त्यानंतर मी घरी आलो, नवीन कपडे वगैरे घातले, बुट्टे घातले आणि आरूला आणि तिच्या मम्मीला घेऊन बस स्टँडवर गेलो. आणि माझीवाली गाडी बस स्टँडवरच लावली आणि चावी पप्पांक दिली, कारण की आम्हाला बसने जायचं होतं. बस स्टँडवर गेलो होतो, काही गर्दी दिसत नव्हती लोकांची जास्त, म्हणजे बससुद्धा जास्त रिकाम्याच होत्या आज. त्यानंतर मित्रांनो 10-15 मिनटं वाट पाहिली तर लगेच बस पण आली आणि आम्हाला तिघांना बसायला जागा पण भेटली बसमध्ये. पण एवढंच की बसमध्ये उन्हाळा असल्यामुळे गरम खूप जास्त होत होतं. तुम्ही पाहू शकता की खूप जास्त शीट पण रिकामी मध्ये. तर मित्रांनो, शिन्नरपासून तर जुन्नरपर्यंत जायला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागत आहे. पण यावेळेस खूप जास्त टाईम लागत होता, कारण की बस ड्रायव्हरला आणि कंडक्टरला खूप जास्त ऊन लागल्यामुळे सारखी बस थांबवावं लागायची आणि बस थांबून उसाचा रस प्यायची. त्यानंतर मित्रांनो, बस चालत आली आळ्या फाट्यापर्यंत आणि आळ्या फाट्याला बस नाश्ता करायला थांबत राहते, त्याच्यामुळे ती इकडं पण थांबली. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर दृश्य दिसतंय, सगळं डोंगर वगैरे, परत सूर्य मावळताना. नंतर जेवण झालं, आम्ही परत बसतो बसमध्ये आणि पोचतो बहिणीच्या घरी. कार्यक्रम उद्या असल्यामुळे आज थोडं आम्ही निवांत राहतो आणि मी यांच्या छोट्याशा बगीच्यामध्ये बसलेला राहतो, कारण की आज खूप जास्त गरम होत होतं म्हणून म्हणजे मस्तपैकी हवा लागत होती. त्यानंतर मित्रांनो, आम्ही सगळे जेवण वगैरे करून लवकरच झोपून घेतो, कारण की उद्या सकाळी कार्यक्रम राहतो म्हणून. पण जागा बदलल्यामुळे मला काही लवकर झोप लागत नाही, म्हणून मी लवकर सकाळी पहाटे 5लाच उठतो आणि वरती जातो निघून. आणि वरती जरा फिरता मला टाईमच होतो 7च वाजता डायरेक्ट. तर तुम्ही पाहू शकता की इकडं पण किती सुंदर दिसतंय, सगळीकडे वावरं आणि झाडच दिसते फक्त. त्यानंतर मित्रांनो, आरोही आणि आनंदी खूप जास्त एन्जॉय करीत राहत्या, एकामेकाची खूप जास्त गप्पा मारते आणि डान्स पण करीत्या. आल्या तर त्यांनी खूप जास्त गप्पा मारल्या, गाळाभेट पण घेतली आणि शेजारी डीजेचा आवाज येत होता, त्या गाण्यावर ते खूप नाचत होते. तर मित्रांनो, आता थोड्या वेळाने गोंधळाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. इथला गोंधळ जवळजवळ दिवसात राहतो, म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते सगळं गोंधळ उरकून पण जातो. तर आता यांचा डान्स संपलेला आहे आणि आता आपण जाऊ त्यांच्या गोंधळाकडं. तर मित्रांनो, गोंधळ सुरू होऊन 3 ते 3.5 तास झाले होते आणि त्यांचा नेमका चहाचा टाईम झाला होता. त्यानंतर मित्रांनो, गोंधळ संपला आणि आम्ही एक दिवस आराम करून त्याच्या दुसऱ्या दिवशीच निघालो परत घरी यायला. जवळजवळ आम्ही 4 वाजता निघालो होतो. दाजीने ओतूरपर्यंत सोडलं होतं. तिकडून आळेफाटा आणि आळेफाट्यावरून शिन्नरची बस धरली आणि येता खूप जास्त टाईम झाला, जवळजवळ संध्याकाळच झाली होती डायरेक्ट. आरू आणि तिची मम्मी बसमध्ये झोपलेले होते आणि मी खिडकीपाशी बसून मस्त बाहेरचं दृश्य बघत होतो, जेणेकरून मनाला खूप जास्त शांतता वाटत होती.